नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे सत्यजित आता मीराची उठण्याची वाट बघत असतो. मीरा झोपलेली असते शांतपणे. तेव्हा इथे सत्यजित छान तयार वगैरे झालेला असतो. तो म्हणत असतो की "ए धूमकेतू, अगं उठ ना. मला तुझी माफी मागायची आहे. तुला सॉरी म्हणायचं आहे." तेव्हा इथे मीरा मात्र शांतपणे झोपलेली असते आणि सत्यजित तिच्या उठण्याची वाट बघत असतो. तो म्हणत असतो की "आता तर माझी कामाला जाण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. पण मी गेल्यानंतर इथे धूमकेतू उठली तर काय उपयोग? मला तिला सॉरी म्हणायचं आहे आणि मला कामाला जायचं आहे." तेव्हा इथे आज धूमकेतू उठण्याचं काही नावसुद्धा घेत नाही आहे. काय करू? तिला उठवू का? नाही, नको नको. जर तिला उठवायला गेलो तर उगाच माझ्यावरती चिडेल आणि मग मला माफसुद्धा करणार नाही आहे. त्याच्यामुळे मी आता तिला उठवणार नाही, तर वाटच बघायला हवी आहे. तेव्हा सत्यजित मीराची उठण्याची वाट बघत तिथेच आता घुटमळत असतो. तेव्हा इथे मीरा काही उठायला तयार नसते. तेव्हा धूमकेतू, "अगं उठ ना, मला तुला सॉरी म्हणायचं आहे." असं म्हणत तो आता वैतागलेला असतो आणि चालता चालता त्याचा आता इथे खाली तांब्याला हात लागतो. तांब्या आता खाली पडल्यानंतर त्याचा जोरात आवाज होतो. तेव्हा इथे सत्य आता खूपच जास्त घाबरतो. मीराला आता वाटणार की याने मुद्दामून तांब्या पाडलेला आहे, अशी भीती त्याला वाटायला लागते. तर इथे मीरा आता डोळे उघडून बघते की एवढा मोठा आवाज कसा काय झाला. तिची झोप आता ही कडू होते आणि ती डोळे उघडून बघते. तेव्हा इथे सत्यजित तिच्याकडे तोंड करून उभा नसतो, तिच्याकडे पाठ करून उभा राहिलेला असतो, जेणेकरून त्याला तिची भीती वाटत असते आणि तांब्यासुद्धा खालीच पडलेला असतो. तेव्हा मीरा आपल्या मनामध्ये म्हणत असते की यांना जर मला उठवायचं होतं तर आवाज द्यायचा ना, एवढा तांब्या वगैरे खाली पडायची आणि आवाज करायची काय गरज होती. यांची पण काही सवय जाणार नाही. मला धूमकेतू म्हणतात आणि स्वतः काय करतायत, स्वतःसुद्धा तसेच आहेत. तेव्हा इकडे कधी कुठे जातील आणि काय करतील काही सांगता येत नाही, असं मीरा आता म्हणत असते. तेव्हा इथे आता सत्यजित तिला सॉरी म्हणायला सुद्धा घाबरत असतो. तो म्हणतो की आता जर सॉरी म्हणायला गेलो तर माफसुद्धा करणार नाही. कारण तांब्या एवढा मोठा खाली पडला ना, तर आता धूमकेतूला वाटेल की मी मुद्दामूनच पाडला तिला उठवण्यासाठी. पण मी असं यावेळेला काहीच केलेलं नाही आहे. आता सॉरी तरी कसं म्हणू? तेव्हा मीरा म्हणते, "आता काय भिंतीकडे तोंड करूनच उभे राहणार आहात का? बोलणार नाही वाटतं माझ्याजवळ? जाऊ दे, मला तरी काय करायचं आहे?" असं ती मनामध्ये म्हणते आणि कपाटामधून टॉवेल घेऊन आता ती फ्रेश व्हायला सुद्धा जाते. तेव्हा सत्यजित मागे वळून बघतो तर तिथे मीरा नसते. सत्यजित म्हणत असतो, "ही काय लगेच गेली सुद्धा वाटतं फ्रेश व्हायला. थोडा वेळ थांबायचं तरी ना. आता कधी सॉरी म्हणू? ती येईपर्यंत आता मी कामाला सुद्धा निघून जाईन. म्हणून मी हिचं नाव धूमकेतू ठेवलंय. कधी कुठे पटकन निघून जाईल काही सांगता येत नाही." आता इथे रूममध्ये होती, आता लगेच बाथरूममध्ये सुद्धा गेली आहे. तेवढ्यातच इथे मीराचा फोन वाजत असतो. तेव्हा तिच्या बहिणीचा भारतीचा फोन आलेला असतो. तेव्हा इकडे सत्यजित आता दाराजवळ जातो मीराला सांगायला की भारतीचा फोन आहे. पण इथे आता पुन्हा सत्यजित म्हणतो, "जर मी सांगायला गेलो, दरवाजा वाजवला तर म्हणेल मुद्दाम वाजवला की काय मला त्रास द्यायला. त्याच्यामुळे आता मीच फोनवरती बोलतो." तर इकडे आता भारतीचा फोन आल्यामुळे सत्यजित फोन उचलतो आणि फोन उचलल्यानंतर काही बोलायला जाणार, तेवढ्यातच भारती म्हणत असते की "हॅपी बर्थडे ताई." असं म्हणाल्यानंतर इथे सत्यजितला फार आश्चर्य वाटतं, कारण त्याला महत्त्वाची माहिती मिळालेली असते. इथे मीराने कुणालाही सांगितलेलं नसतं की तिचा आज वाढदिवस आहे. पण इथे भारतीने तिला विश करण्यासाठी फोन केलेला असतो आणि तेव्हा इथे आता नकळतपणे का होईने पण सत्यजितने फोन उचललेला असतो. त्यामुळे त्याला ही माहिती कळलेली असते की आज मीराचा वाढदिवस आहे. तेव्हा ती म्हणते, "ताई अगं बोल ना. अगं आज तुझा वाढदिवस आहे ना. मी तुला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आहे. तुला विश करण्यासाठी फोन केला आहे. हॅपी बर्थडे." तेव्हा इथे सत्यजित म्हणत असतो की "भारती, अगं मी बोलतोय सत्या. तुझी ताई आहे ना?" तेव्हा ती म्हणते, "काय? कुठे आहे माझी ताई?" तेव्हा इकडे आज माझ्या ताईचा वाढदिवस आहे आणि म्हणून मी फोन केला आहे. आज काय तुम्ही इथे वाढदिवसाची खूप स्पेशल अशी तयारी वगैरे केली असेल, हो की नाही? तेव्हा इकडे सत्यजित म्हणतो, "मी आहे आमच्या खोलीतच आहे." तेव्हा भारती म्हणते, "हो का? म्हणजे बड्डेची खूप छान तयारी चालू असेल, हो ना? ताई कुठे आहे?" तेव्हा सत्यजित म्हणतो, की "तुझी ताई आहे ना, अंघोळीला गेली. ती परत आल्यानंतर मी तिला फोन करायला सांगतो. मग तर चालेल ना?" तेव्हा इथे भारती म्हणते, की "मग ताईला गिफ्ट काय देणार तुम्ही?"
तेव्हा इकडे सत्यजित म्हणत असतो की तुझ्या ताईला देईन ना, छान काहीतरी गिफ्ट देईन. तेव्हा भारती म्हणत असते की हो, तुम्ही तिला छान गिफ्ट द्याल मला माहिती आहे आणि तिला ते आवडेलसुद्धा. तेव्हा इथे सत्यजितला कळलेलं तर असतं की वाढदिवस आहे, पण तो आपलं वॉलेट घेतो आणि बघतो त्याच्यामध्ये पैसे आहेत का? तर त्याच्यामध्ये अजिबातच पैसे नसतात. तेव्हा आता सत्यजित विचारात पडलेला असतो की आता धूमकेतूला गिफ्ट आणायला पैसे तर हवेत ना. तो म्हणतो की ठीक आहे, दिवसभर काम करतो आणि त्याच्यातून जे पैसे येतील ना, त्याच्यातून मी धूमकेतूसाठी गिफ्ट घेऊन येतो. तर इथे आता मीरा तर अंघोळीला गेलेली असते आणि त्यामुळे इथे आता सत्यजितने भारतीला सांगितलेलं असतं की मीरा अंघोळीला गेले, ते आल्यानंतर फोन करेलच आणि तो फोन ठेवून देतो. आणि विचार करतो की धूमकेतूचा वाढदिवस आहे. आता मी तिच्यासाठी काय गिफ्ट आणू? कारण माझ्याकडे तर पैसेच नाही आहेत. जे काही पैसे होते ते सगळे संपले. त्यानंतरला इथे आता काका काम करत बसलेले असतात. त्यांच्या पेन्शनेची धडपड चालू असते. तेव्हा रवी तिथे येतो आणि म्हणतो, "बाबा, काय चाललंय? म्हणजे पेन्शनीचं काम करताय का?" तेव्हा काका म्हणतात, "हो रे रवी, म्हणजे सरकारी काम आहे ना. पेन्शनीसाठी आता धडपड तर करावीच लागेल. थोडा वेळ जाईल, पण होईल. काही ना काहीतरी चांगलंच होईल." तेव्हा रवी म्हणतो, "ठीक आहे बाबा, पेन्शनीबद्दलचं काम तर करा तुम्ही. मी काही बोलत नाही आहे तुम्हाला, पण तुमची तब्येत सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. ठीक आहे ना बाबा? आणि जर तुम्हाला काही मदत लागली तर मला नक्की सांगा." तेव्हा इकडे काका म्हणतात, "हो, नक्की सांगेन." तर इथे रवी आता त्याच्या कामाला निघून गेलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे सत्यजित येतो. सत्यजित बघतो तर काय, आपले बाबा कामामध्ये असतात. तेव्हा तो तिथेच आता घुटमळत उभा राहतो, पुन्हा जात असतो, पुन्हा उभा राहतो. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, "काय रे सत्यजित, काय झालं? तुला माझ्याबरोबर काही बोलायचं आहे का?" तेव्हा इकडे आता सत्यजित म्हणत असतो की "बा, अरे महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. थोडं बोलायचंच होतं." तेव्हा त्याचे बाबा म्हणतात की "अरे बोल ना मग, काय बोलायचं आहे तुला? मनात जे काही आहे ना ते बोलून टाक." तेव्हा सत्यजित म्हणत असतो की "बा, अरे आज आहे ना त्या तिचा." तेव्हा इकडे काका म्हणतात, "कुणाचा?" तेव्हा सत्यजित म्हणत असतो की "तिचा, धूमकेतूचा." तेव्हा "धूमकेतूचं काय? पुन्हा काय भांडलास की काय तिच्याबरोबर? हे बघ, ती चांगली मुलगी आहे, तिच्याशी भांडू नकोस रे." तेव्हा सत्यजित म्हणतो, "बा, तू ऐकून घेणार आहेस का? अरे आज धूमकेतूचा वाढदिवस आहे. तिच्या बहिणीने फोन केला होता तिला विश करण्यासाठी आणि तेव्हा मी ऐकलं. मी फोन उचलला होता ना, तेव्हा मला कळलं की धूमकेतूचा आज वाढदिवस आहे. तेव्हा आता काय करायचं?" तेव्हा इकडे काका म्हणतात, "अरे हे सांगायला एवढा उशीर केलास का? मीराचा वाढदिवस आपण साजरा करूया ना आणि तू सुद्धा तिच्यासाठी छान काहीतरी गिफ्ट घेऊन ये." तेव्हा सत्यजित म्हणत असतो की "बा, अरे मी तिच्यासाठी गिफ्ट आणेन. पण बा, अरे माझ्याकडे पैसे होते ना, तर काल घरामध्ये सामान नव्हतं. ती धूमकेतू चिडचिड करत होती, हे संपलंय, ते संपलंय. मग तिने जे जे काही सांगितलं ते सगळं मी घेऊन आलो होतो. म्हणून आता माझ्याकडचे पैसे संपलेत बा सगळे. तेव्हा आता तिचा वाढदिवस कसा साजरा करायचा?" तेव्हा इकडे काका आपल्या खिशातून पैसे काढतात, ₹500. ते म्हणतात की "तुझ्याकडे सुद्धा पैसे नाही आहेत, पण माझ्याकडे सुद्धा पैसे नाही आहेत. आता मी याला काय देऊ?" आणि ते म्हणतात की "सत्यजितने मला ₹500 दिले होते. तेच त्याला काढून देऊ का?" तेव्हा ते पैसे आता सत्यजितला देत असतात. तो म्हणतो की "नाही बा, अरे मला पैसे नको. मी काही दिवसभर काम करेन आणि पैसे कमवेन. त्याच्यातून मी धूमकेतूसाठी काहीतरी गिफ्ट आणेन. पण मग घरी कसं काय साजरा करायचा?" तेव्हा इथे काका म्हणतात, "तू काळजी करू नको. सगळं काही आपण नीट करू." तेव्हा सत्यजितसुद्धा आता गेलेला असतो. तेव्हा काका म्हणत असतात की "चला, मीराचा वाढदिवस आहे. मीरा घरांसाठी एवढं सगळं करते. मग आपण तिच्यासाठी इथे वाढदिवसाची तयारी करायला नको का?" त्यानंतरला इथे सगळं काही बोलणं आता ऐकलेलं असतं निरूपाने. निरूपा म्हणते, "मीराचा वाढदिवस आहे का? कसा हा वाढदिवस साजरा होतोय ना, तेच मी बघते." त्यानंतरला देविका आता पाणी प्यायला आलेली असते. तेव्हा तिथे निरूपा येते आणि म्हणते की "या घरातल्या लोकांना काय झालंय काय माहिती नाही. कसे पण आपले वागतात, मनाला येईल तसे वागतात. आणि आता तर काय वाढदिवससुद्धा साजरे होत आहेत या घरामध्ये." तेव्हा इथे देविका म्हणत असते की "काय झालं आहे? कशाबद्दल बोलताय तुम्ही?" तेव्हा इथे निरूपा म्हणत असते, "अगं काय सांगू तुला आता. या घरातल्या लोकांना काय झालंय काही कळत नाहीये. त्या मीराचा वाढदिवस आहे आज आणि तर काय वाढदिवस साजरा करायचा असं म्हणतायत." तेव्हा देविका म्हणते, "हो का? आई, मी समजू शकते तुमच्या मनाला काय वाटत असेल."
तेव्हा निरुपा म्हणते, "माझ्या मनामध्ये खूप काही चालू असतं गं, माझ्या मनाचं सोड. पण आता हिचा वाढदिवस साजरा होणार आहे, तो कसा थांबवायचा कळत नाही आहे." देविका म्हणत असते, की "आई, तुम्ही नका काळजी करू, ते सगळं माझ्यावरती सोडा. तिचा वाढदिवस साजरा व्हायला नको आहे ना, तिचा वाढदिवस नाही साजरा होणार आणि आजचा दिवस तिचा स्पेशल करायचा आहे. पण तिचा आजचा दिवस आपण स्पेशलसुद्धा होऊ द्यायचा नाही. आजच्या दिवशी तिचा अपमान करायचा, तिला रडवायचं असं निरूपा आणि देविका दोघीजणी ठरवत असतात. तेव्हा मीरा आता फ्रेश होऊन बाहेर आलेली असते. रूममध्ये बघते तर काय सत्यजित नसतो. तेव्हा मीरा म्हणते, "गेले लगेच कामाला." थोडा वेळ थांबून बायकोला विश करून जायचं सुद्धा यांना कळत नाही का? आज माझा वाढदिवस होता. विश केलं असतं तर काय बिघडलं असतं? पण नाही. तेवढ्यातच इथे आता मीरा बाहेर येते. बाहेर सगळेजण आपापल्या कामामध्येच असतात. त्याच्यानंतरला मीरा म्हणत असते, की "पण त्यांना मी कुठे सांगितले की आज माझा वाढदिवस आहे? 365 दिवसांमध्ये आज माझा वाढदिवस असतो. हे त्यांना कसं काय कळणार? जर मी सांगितलेलंच नाही आहे तर? आणि मग त्यांना कसं कळणार माझा वाढदिवस आहे? मग विश तरी का करतील ना?" तेव्हा इथे मीराला कळलेलं असतं, की मी सत्यजितला सांगितलेलं नाही आहे की माझा वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्याने मला विश केलेलं नाही आहे. तेव्हा इथे मीरा आता देवाजवळ येते देवाचा आशीर्वाद घ्यायला. त्याच्यानंतरला निरूपा फोनवरती बोलत असते. ती आता ऑर्डर दिलेली असते. ती ऑर्डर कुठे घेऊन यायची आहे ते ॲड्रेस वगैरे व्यवस्थित सांगत असते. त्यानंतरला मीरा देवाचा आशीर्वाद घेत असताना इथे निरूपा तिच्याकडे बघत असते. त्यानंतरला इथे निरूपाकडे लक्ष गेल्यानंतर ती देवाचा आशीर्वाद घेते आणि लगेचच उभी राहते बाजूला. तेव्हा इथे आता ऑर्डर येणार असते. तेव्हा काकांना वाटत असतं, की "काय गं निरूपा, काय झालं? काही मागवलेस का तू?" तेवढ्यातच पंकज येतो आणि म्हणतो, की "आई, अगं काय झालं? तू इथे दारामध्येच उभी आहेस आणि कुणाला एवढ्या मोठमोठ्याने ऑर्डर देत होतीस सांग बरं, की कुणी येणार आहे आज तुला भेटायला? काय गिफ्ट मागवलेस ते तरी सांग." तेव्हा इथे निरूपा म्हणत असते, "सांगते, सगळं सांगते. वेळ आल्यानंतर कळेलच तुम्हाला सगळ्यांना." तर इथे केकची ऑर्डर आलेली असते. तेव्हा इथे आता ₹450 तिने त्याला पे केलेले असतात. कारण का ₹400 हे बिल झालेलं असतं आणि ₹50 त्याला बक्षीस म्हणून तिने दिलेले असतात. तेव्हा इथे केक बघितल्यानंतर आता मीराला आणि काकांना वाटत असतं, की निरूपाने मीराच्या वाढदिवसानिमित्त केक मागवलेला आहे. पण असं अजिबात काहीही झालेलं नसतं. काका म्हणत असतात, की "मला खरंच खूप आनंद झालाय. तू एवढा विचार केलास ना, तेच खूप आहे निरूपा." तेव्हा निरूपा म्हणते, "हां मग? म्हणजे मी विचार तर करणारच ना." तर इकडे केक ठेवलेला असतो, गुलाबाच्या पाकळ्या आणलेल्या असतात आणि त्यासुद्धा ती इथे सजावटीमध्ये केकच्या अवतीभोवती लावते, मेणबत्त्या लावून ठेवते. सगळी तयारी अगदी निरूपाने परफेक्ट करून ठेवलेली असते. जणू काही ती मीराचा वाढदिवस साजरा करणार आहे, त्याचं ऑक्शन वगैरे करणार आहे. तेव्हा काका म्हणतात, "अगं पण हे तुला सांगितलं तरी कुणी एवढं सगळं करायला?" तेव्हा ती म्हणते, "सांगायला कशाला पाहिजे? आता आपल्या घरामध्ये कार्यक्रम आहे ते तर मला कळणारच ना." तेव्हा पंकज म्हणतो, "पण मम्मा अगं काय आहे ते तरी मला सांग ना. सेलिब्रेशनचं कारण काय ते तर कळायला हवं ना." तेव्हा निरूपा म्हणते, "कळणार, कळणार, सगळ्यांना कळणार." तेव्हा इकडे आता सगळेजण वाट बघत असतात, की निरूपा नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सत्यजित कामाला दिवसभरासाठी गेलेला असतो आणि इथे आता निरूपाने ठरवलेलं असतं, की काही झालं तरीसुद्धा आता अपमान करायचा मीराचा. वाढदिवस तिचा खराब करून टाकायचा हे आता तिने ठरवलेलं असतं. त्यामुळे इथे औक्षणाची सगळी तयारी झालेली असते. आरती वगैरे सगळं काही सजवून ठेवलेलं असतं आणि तेव्हा इथे निरूपा म्हणते, "ए मीरा इकडे ये आणि जरा तोंड गोड करण्यासाठी जा वाटीमध्ये साखर घेऊन ये." तेव्हा मीरा म्हणते, "अहो कशाला साखर वगैरे? हे एवढं सगळं पुरे आहे." तेव्हा निरूपा म्हणते, "एवढं सगळं कसं काय पुरणार? तू जा बरं साखर घेऊन ये. तोंड गोड करायला तर पाहिजेच ना." तर इथे आता मीराला असं वाटत असतं, की हे सगळं तिच्यासाठी आहे. तेव्हा इकडे निरूपा म्हणते, की "बस." आणि तिच्या मागे देविका उभी असते. तेव्हा मीरा खुर्चीवरती बसल्यानंतर इकडे आता निरूपा म्हणत असते, "अगं तू कशी काय इथे बसलीस? तू उठ बरं इथून. तुझी लायकी तरी आहे का? तुला काय वाटलं मी तुझं औक्षण करणार आहे?" आणि ती हाताला धरून आता तिला रागानेच बाजूला करते. तर पुढील भागामध्ये इथे ती देविकाला आणि पंकजला बसायला सांगते आणि केक यासाठी मागवलेला असतो कारण का त्यांच्या पार्लरला 1 महिना झालेला असतो. तेव्हा देविका म्हणते, "आई, पण आज माझा वाढदिवस नाही आहे." तेव्हा निरूपा म्हणते, "माहिती आहे का तुझा वाढदिवस नाही आहे, पण आज आपल्या पार्लरला 1 महिना पूर्ण होतोय. मग त्याचा वाढदिवस साजरा करायला नको का? सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना." तेव्हा देविका म्हणते, की "अगदी बरोबर." आणि तिघंजणं मिळून इथे आता सेलिब्रेट करत असतात. ते केक कट करत असतात आणि त्यामुळे इथे हे सगळं बघून मीराला
फार वाईट वाटतं की तिला आजच्या दिवशी तिला खूप जास्त कमीपणा दिलेला असतो.